महाराष्ट्रामध्ये यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक. भारतीय वेधशाळेनं वर्तवला अंदाज. महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची 43% शक्यता. देशभर सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी पावसाचा अंदाज. गेल्या 24 तासामध्ये नागपुरात उष्माघाताचे 2 बळी गेल्याचा संशय. रंबाजी मार्ग पुलाखाली 45 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळली. तर भिलगावमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळल्यामुळे संशय. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक घरांचे पत्रे उडाल्यामुळे नुकसान. विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित. गोंदिया जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा जलस्तरावर परिणाम. लघु प्रकल्पातील 30%च पाणीसाठा. त्यामुळे मान्सून लांबला तर पाणी प्रश्न अधिक गंभीर होणार. भंडाऱ्यातील जुना पिंपरी गावामध्ये अवघ्या 15 मिनिटांमध्ये निसर्गाचं तांडव. वादळी वाऱ्यानं 30 पेक्षा अधिक घरं उद्ध्वस्त. भिंती कोसळल्या, छप्पर उडाली. संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा आणि रेवसामध्ये गारपिटीसह पाऊस. रेवसामध्ये घरावरील टीनपत्र उडाल्यामुळे संसार उघड्यावर. छतावर लावलेल्या सोलरवर पंखा उडून नुकसान. गोंदियाच्या देवरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. उकाड्यातून नागरिकांना दिलासा. काल गोंदिया जिल्ह्याचं तापमान तब्बल 46.1 अंश सेल्सिअस. पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड. खत आणि बियाण्यांची भाववाढ. पेरणी महागणार. शेतकरी आर्थिक संकटात. सध्या रासायनिक खतामध्ये जवळपास मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक 400 ते 500 रुपयाची वाढ झालेली आहे आणि काही खतामध्ये 600-700 रुपये झालेली आहे. आणि सीडमध्ये मागच्या वर्षी एक अराऊंड 2000च्या आसपासची बॅग होते ते 2500 आणि 3000 रुपयापर्यंत गेलेली आहे. तर एक साधारणतः एक 700-600 रुपयाच्या आसपास सीडमध्ये वाढ झालेली आहे. वाशिममधील खासगी कृषी बाजाराचा परवाना रद्द. पणन संचालनालयाचे आदेश. खासगी बाजारानं नियमावलीमध्ये अटी आणि शर्थींचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. शेतमाल मोजताना वजनामध्ये तफावत आढळल्याचाही प्रकार. 5 कोटी खर्चूनही बुलढाण्यातील साखळी गाव तहानलेलंच. महिनाभर नळ कोरडेच. रिकाम्या घागरींसह ग्रामपंचायतींवर संतप्त नागरिकांचा मोर्चा. 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून पाईपलाईनची कामं पूर्ण, मात्र प्रत्यक्षात गावात पाणीच नाही. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कृष्णा नळ पाणी योजनेला मोठी गळती. शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम. वारंवार पाईपलाईनच्या गळतीमुळे शहरात 5 दिवसाआड पाणीपुरवठा. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त. परभणीसह राज्यभरात आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम. आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यवस्थापन सज्ज. मागच्या वर्षीच्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका. सलग 3 दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्या चांदीच्या भावात वाढ. सोनं 4000 तर चांदी 5000 महागली. सोनं 1,55,000 रुपये तोळ तर चांदी 2,66,000. भारताचा मसाला चहा ठरला जगात नंबर 1. टेस्ट अटलासनं जाहीर केली 100 चहांची यादी. पहिल्या 50 चहांमध्ये भारताच्या 6 चहांचा समावेश. दार्जिलिंग चहा 6व्या नंबरवर. आसाम चहा 13 तर केरळचा सुलेमानी चहा 39व्या क्रमांकावर. विमानतळाच्या जमीन अधिग्रहणावरून गडचिरोलीमधील 4 गावातील नागरिकांचा जनगणनेवर बहिष्कार. गुरवळा, हिरापूर, विहीरगाव, चांदळा गावातील जमीन अधिग्रहणाचा GR रद्द करण्याची मागणी. अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मात्र गावकरी ठाम. अहिल्यानगरच्या शेवगाव पंचायत समिती समोर वाघोली ग्रामस्थांचं लेझीम खेळत अनोखं आंदोलन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या परीक्षण अहवालातून वाघोलीला बाद केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त. वाघोली गावाला याआधी माझी वसुंधरा अभियानामध्ये सलग 3 वर्ष मिळाला आहे प्रथम पुरस्कार. गोकुळ दूध संघाचे हलाल प्रमाणपत्र रद्द करा. हिंदू जनजागृती समितीची मागणी. हलाल प्रमाणपत्र जाळत नोंदवला निषेध. हलाल सर्टिफिकेटमुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच वादाला तोंड फुटलं. विविध प्रश्न आणि विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागपूर विद्यापीठामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचं आंदोलन. यापूर्वीही 2 वेळेला कुलगुरूंना निवेदन सादर करूनही प्रश्न सुटले नसल्यामुळे आज आंदोलन.
बीडच्या धारोळ तालुक्यातील तेलगावमधील सुंदररावजी सोळंके साखर कारखान्यासमोर ऊसतोड मजूर संघटनेचं आंदोलन. महिनाभरापूर्वी साखर कारखान्यातील अग्नितांडवामध्ये जखमी झालेल्या कामगाराला 15 लाखांच्या मदतीची मागणी. प्रलंबित रेल्वे भरतीसाठी उमेदवारांचं चक्क पिंडदान आंदोलन. जळगावमधल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पिंडदान आंदोलन. 2007 मधल्या रेल्वे भरतीतील प्रलंबित उमेदवारांचे 5 दिवसांपासून उपोषण. ड गटातील चतुर्थ श्रेणीतील उमेदवार करतायत उपोषण. भंडाऱ्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका. गुणांची पुनर्मूल्यांकन वेबसाईट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळालेली नसून पुनर्मूल्यांकन प्रक्रियाही रखडली. सांगलीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये पाणी असल्याची तक्रार. संबंधित गॅस एजन्सी चालकांची चौकशी करण्याची मागणी. मुंबईला डेंग्यू मलेरियाचा विळखा. 32 लाख घरांच्या तपासणी दरम्यान 37,000 ठिकाणी आढळला एडिस आणि एनेफिलिस डासांचा उच्छाद. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांसाठी डेंग्यू मलेरियाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये म्हाडाच्या 2,500 घरांसाठी 93,441 जणांचे अर्ज दाखल. विक्रोळीच्या कन्नमवार नगर प्रकल्पातील सदनिकांना नागरिकांकडून प्रतिसाद. एसी लोकलच्या प्रवासी संख्येमध्ये 12% वाढ. 5 महिन्यामध्ये 1.5 कोटी जणांचा प्रवास. वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित उपनगरी रेल्वे गाड्यांकडे प्रवाशांचा कल. मुंबईतील मध्य रेल्वेवर 6 जूनला दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मोठा ब्लॉक. कल्याण इगतपुरी मार्गावर हा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. कसारा इगतपुरी नाशिक रोडसह पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर ब्लॉकचा परिणाम. सांगली महापालिकेनं 1.5 महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या पक्षी संग्रहालयामध्ये अद्याप पक्षीच नाहीत. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा संताप. तातडीनं पक्षी आणले नाहीत तर शहरातील भटके कुत्रे आणि गाढवं सोडू आणि त्यांचं संग्रहालय करू असा इशारा. मुंबई इन मिनिट्स संकल्पनेला मोठी गती. विस्तारित मेट्रो लाईन 5 ठाणे भिवंडी उल्हासनगरमधील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम. मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं मेट्रो लाईन 5 हा महत्त्वाचा प्रकल्प. सोलापूरमधील बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात महापालिकेकडून पोलिसात तक्रार. खासगी जागेतील 70 ते 80 वर्षांपासूनची झाडं तोडली. यामध्ये 118 कडुनिंब आणि इतर महत्त्वाच्या झाडांचा समावेश. झाडं तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल. लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून महाराष्ट्रामध्ये 3 वर्षांच्या करारावर आणण्यात आलेली वाघनखं लवकरच मुंबईकरांना पाहता येणार. नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये ही प्रदर्शनासाठी ठेवली जाणार. विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारले अनोखे छत. विठ्ठलाकडून रुक्मिणी मातेच्या मंदिराकडे जाताना भाविकांना मिळणार ऊन पावसापासून निवारा. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत थेट गर्भगृहाच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी 2,500 रुपयांची तत्काळ दर्शन व्यवस्था सुरू. दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीला या अधिकृत देणगी पावती पद्धतीमुळे पायबंद लागला. नांदेडच्या डॉक्टर प्रमिला पाटील नकाते यांना राष्ट्रीय रामानुजन फेलोशिप जाहीर. देशातील आघाडीच्या संशोधन संस्थेमध्ये 5 वर्षांसाठी स्वतंत्र वैज्ञानिक म्हणून कार्य करण्याची संधी मिळणार. ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी प्रमिला पाटील नकाते ठरल्या आदर्श. वाशिमच्या शिरपूर जैन गावामध्ये पिसाळलेल्या माकडाचा गावकऱ्यांना